समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलायत, निवांत बसलायत, डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही, टेन्शन नाही, एकदम रिलॅक्स. अचानक तुम्हाला उघड्या डोळ्याने एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये तुमचा मृत्यू होतो आणि मृत्यू ना फार क्रूर पद्धतीने होतो. जसं की एखाद्या रेल्वेखाली किंवा एखाद्या वाहनाखाली जेव्हा माणूस चिरडतं त्यावेळेस तशा पद्धतीचा मृत्यू तुमचा होतो आणि तुम्हाला ते सगळं दृश्य दिसतं. तुमचा हात चिरलेला, डोकं चिरलेलं, पाय चिरलेलं, पोटातून आतडे बाहेर पडलेले आणि ते सगळं तुम्हाला जाणवतं आणि अचानक तुम्ही त्या स्वप्नामधून बाहेर येता. आणि जेव्हा ते सगळं होत होतं त्याचा जे त्रास आहे तो सगळा काही तुम्हाला जाणवत होता. तेवढा त्रास तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये होत होता आणि तुम्ही अचानक मग त्या स्वप्नामधून बाहेर निघता आणि आजूबाजूला बघता की तुम्हाला तर काही झालेलंच नाही आहे. तुम्ही रिलॅक्स तुमच्या रूममध्ये आहात आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं समजतं की जे मी बघितलं आहे ते ॲक्च्युली खरं होतं, पण ते काही दिवसाच्या नंतर माझ्यासोबत घडणार होतं. तर तुम्हाला कसं वाटेल? कारण की एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्या गोष्टीमध्ये असलाच काहीतरी प्रकार आहे. तर एक मुलगा होता ज्याचं नाव आपण विद्युत असं ठेवूयात. तो जो विद्युत आहे तो कॉलेज करायचा, चांगला धष्टपुष्ट मुलगा होता, चांगले म्हणजे शरीर त्याचं चांगलं होतं. आता जो विद्युत आहे तो आपल्या मोटरसायकलवर बसून कॉलेजला जायचा, यायचा आणि जे बाकीचे कामं आहेत ती करायचं, म्हणजे रेग्युलर नॉर्मल लाईफ जशी एखाद्या मुलाची असती सेम त्या प्रकारे विद्युतची सुद्धा नॉर्मल लाईफ असते. मग रोजच्यासारखं तो आजही कॉलेजला जातो, कॉलेज करतो आणि घराकडे येण्यासाठी निघतो. दुपारची वेळ असते 12-12:30 वाजल्याची आणि त्यावेळेस तो जेव्हा आपल्या बाईकनं घरी येत असतो अचानक त्याची बाईक रस्त्यामध्ये पंक्चर होते. आता ज्या जागेवर पंक्चर होते त्या जागेवर कुठलंही दुकान नव्हतं, नाही कुठले माणसं होते. आता तिथून जे पंक्चरचं दुकान होतं ते 52 किलोमीटर होतं आणि जो विद्युत आहे तो जास्त करून कॉलेजमध्ये कोणाला जास्त बोलायचा नाही, कोणासोबत जास्त संबंध ठेवायचा नाही. त्या कारणामुळे याच्या असे मित्रही नव्हते जे फोन लावल्या येतील आणि याची गाडी बांधून किंवा याला धक्का मारून तिथपर्यंत नेतील. विद्युतने विचार केला आपल्यासाठी कोणी येणार नाही, आपण एक काम करत आपली गाडी ढकलत त्या दुकानापर्यंत घेऊन जाऊयात. तर विद्युत गाडीहून खाली उतरतो आणि गाडी ढकलत दुकानाकडे घेऊन जातो. आता 52 किलोमीटर म्हणल्याच्या नंतर काय असतं, एखादा जर जवान मुलगा असेल, शरीरामध्ये ताकद असेल तर त्याला 52 किलोमीटरचा काही फरक पडत नाही, तो इझिली तो निघून जातो. आणि तसंही विद्युत रोज व्यायाम करायचा, वर्कआउट करायचा. तर जाता जाता याचं लक्ष रोडच्या साईडला पडलेल्या एका वस्तूवर जातं. विद्युत गाडी थांबवतो, ती वस्तू उचलतो आणि बघतो तर ती एक शिटी असते. आपली वाजवायची शिटी असते ना तशा प्रकारची एक शिटी असते, एकदम नॉर्मल. त्याला काही जास्त तामझाम नाही, त्याच्यावर कुठली डिझाईन नाही, एकदम नॉर्मल बेसिक आणि एक नॉर्मल कलरची, त्याच्यावर कुठलाही व्यतिरिक्त कलर नाही आहे अशी सिटी. पण काय असतं ना की एखादी वस्तू म्हणा किंवा एखादा माणूस म्हणा दिसायला नॉर्मल असतो, त्याच्यामध्ये काही जास्त तामझाम नसतो, एकदम नॉर्मल असतो, पण तो इतका जास्त अट्रॅक्ट असतो ना, माणूस असो किंवा एखादी वस्तू असो, की माणसाचं मन त्याच्याकडे जातं. तर ही जी शिट्टी होती ही शिट्टी त्याच प्रकारची होती, दिसायला एकदम नॉर्मल होती पण मन अट्रॅक्ट करू लागली. आता जो विद्युत आहे त्याने ही शिट्टी घेतली आणि फेकून द्यायचा विचार केला, पण नंतर त्याच्या मनामध्ये असलं की यार कशाला फेकून द्यायचंय, आहे ना, असू दे ना, काय फरक पडतो. माणसाला वाटतं ना की एखादी वस्तू आपल्याला सापडली तर कशाला उगाच फेकून द्यायची. आणि जास्त करून जर ती अट्रॅक्ट करत असेल तर आता विद्युतला हेही माहीत नव्हतं की ती शिट्टी नेमकं याला अट्रॅक्ट करतेच का, कारण काय आहे त्याच्या पाठीमागे याला माहीत नव्हतं. सिटी एकदम नॉर्मल होती. तो विचारही करत होता की यार दिसायला तर एकदम नॉर्मल सिटी आहे, मग ही इतकी अट्रॅक्ट का करते. त्यानं विचार कुठलाही केला नाही, ती सिटी घेतली आणि आपल्या बॅगमध्ये टाकली. तो गेला, पंक्चर काढल्याच्या नंतर घरी गेला, जेवण वगैरे केलं, मित्रांसोबत बाहेर गेला. 1-2 मित्र होते त्याच्या गल्लीमधले, त्याच्या कॉलेजमधले नाही गल्लीमधले, आणि ते पण थोडेसे नॉर्मलसे होते. तर त्यांच्यासोबत बाहेर गेला, थोडंसं काय XYZ काय मजा करायची असेल ती मजा केली आणि घरात परत आला. अभ्यास करायला बसल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये अचानक त्या सिटीचे विचार यायला लागले. या अगोदर असं कधीही झालं नाही की विद्युत अभ्यासाला बसला आणि त्याला दुसरे विचार अचानक यायला लागले. हा पहिल्यांदा असा अनुभव त्याला आला सिटीचा, की ती सिटी सापडी कसं. अचानक त्याच्या डोक्यामध्ये त्या सिटीचा विचार आला. तो त्याची स्टडी थांबवतो, बॅग उघडतो, त्याच्यातली सिटी काढतो आणि त्याच्याकडे बघतो. त्याला अलगचं अट्रॅक्शन व्हायला लागलं. तो काय करतो, बघता ती सिटी वाजवल्याच्या नंतर त्याला एक अशी धुंदीशी आल्यासारखी आली आणि शिटी काय त्याने फार जास्त वाजवली नाही, थोडीशी शिटी वाजवली आणि त्याला ती धुंदीशी आल्यासारखी आली आणि त्याच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला.
आणि नंतर त्याचे जे डोळे आहेत ते उघडले, त्यावेळेस तो एका रेल्वे पटरीवर स्वतःला उभं त्याने जाणवलं. तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला की इकडेही कोणी नाही, इकडेही कोणी नाही, मी तर माझ्या रूममध्ये होतो आणि मी असा रेल्वे पटरीवर आलो तरी कसा. एकदम पूर्णपणे आश्चर्यचकित झाला तो. इकडे तिकडे कोणी दिसत नाही आहे त्याला. आणि अचानक त्याला रेल्वेचा आवाज आला, जे रेल्वेचा हॉर्न असतं ते. आता विद्युत इथं असा अडकला होता की त्याला रेल्वेपासून इकडेही जाता येत नव्हतं, इकडेही जाता येत नव्हतं. समोर पूर्ण रेल्वे पटरी कोरी दिसत होती आणि आवाज येत होता पाठीमागून. विद्युतला जाणवू लागलं की रेल्वे पाठीमागून येते. त्याला त्या रेल्वे पटरीवरून हालायचं होतं, पळायचं होतं, पण त्याला पळता येत नव्हतं. असं वाटत होतं की याचे पाय, याचं डोकं, याचं मुंडकं कोणीतरी धरलंय आणि त्याला रेल्वे पटरीवर उभं केले जाणून बसून जबरदस्ती. विद्युतला काहीही हालचाल करता येत नाही. तो इकडे तिकडे बघतो पण त्याला काही बघता येत नाही. आणि बघता बघता ती जे रेल्वे आहे ते विद्युतला भिडते आणि विद्युतला चेंदाळा करते. आता जेव्हा विद्युत चेंदाळा होतो त्यावेळेस जेव्हा विद्युतला काही त्रास व्हायला लागला तसा तो त्याला जाणवायला लागला. आता नॉर्मली कसं असतं ना, माणसाचा ॲक्सिडेंट झाला किंवा मरण आलं तर त्याला समजत नाही की मला काय होते, शरीर तेवढं त्याचं दुखत नाही. जेव्हा असला काय भयानक एकदम जोरात त्याच्यासोबत असं काही होतं त्यावेळेस शरीर पूर्णपणे बोध पडतं. पण विद्युतला ते सगळं काही जाणवत होतं आणि त्याला ते दिसत होतं की माझ्या शरीराचं नेमकं काय तुटतंय. बोट तुटतंय, हात फाटतोय, डोकं फाटतंय, पोटातून आतडे बाहेर निघतात, पायात टोंगळ्यातले जे हाडकं असतात ते तुटून बाहेर निघतात. त्याचा सगळा त्रास विद्युतला जाणवतो. आणि बघता बघता विद्युत एकदम चेंदाळा होतो. चेंदाळा झाल्याच्या नंतर अचानक त्याची पूर्ण ती झोप जे वगैरे आहे ती सगळी अशी क्लोज होते आणि तो बघतो तर तो त्याच्या रूममध्येच असतो. त्याच्या हातामध्ये ती शिटी असते. तो ती शिटी खाली टाकतो आणि विचार करतो की हे काय होतं नेमकं. तो पूर्णपणे कन्फ्यूज की असं झालं कसं. ती शिटी घेतो आणि बॅगमध्ये पुन्हा टाकतो, तिला चेन लावून ठेवतो. आता अभ्यासाला बसतो. अभ्यासाला बसल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये हेच दृश्य येत राहतं नेहमी की बाबा असं मेलेलं आहे आणि असं मरण. कारण की त्यानं या अगोदर कधी बघितलं नाही ना. हां, नॉर्मली लोकांचं बघितलं असेल पण ते तेवढं डीपमध्ये तेवढं जवळून त्यानं जाणवलं नाही. यानं इथं असं जाणवलं की जसं हा त्या जागेवर आहे, जसं जसं ती रेल्वेचे चाकं याला तुडवत आहेत तसं तसं याला ते जाणवते, जसं की हा याच्या डोळ्यानं पूर्ण पाहतो एकदम जवळून. त्या अनुभवासोबत हा पूर्णपणे कन्फ्यूज झाला होता की यार एवढं भयानक कसं काय शक्य आहे आणि असा अनुभव मला कसा काय येऊ शकतो. तो पूर्णपणे कन्फ्यूज, एकदम डेंजरस, एकदम डीपमध्ये. मग त्या दिवशी तर तो काही नाही, तो निवांत झोपतो, सकाळी उठतो, कॉलेजला जातो. आता कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तो जेव्हा लेक्चर करत होता त्यावेळेस त्याच्या टेबलवर एक अननोन मुलगा येऊन बसतो. अनोळखी. या अगोदर त्याने कधीही त्याच्या वर्गामध्ये बघितलं नाही त्याला आणि नाही कधी कॉलेजमध्ये बघितलं. बसल्याच्या नंतर हळू विद्युतला म्हणतो की रातचा अनुभव कसा होता. हे शब्द ऐकल्यानंतर विद्युत पूर्णपणे आश्चर्यचकित झाला आणि त्याच्याकडे बघायला लागला की हा कोणत्या अनुभवाबद्दल बोलतोय. तो मुलगा याला म्हणतो की रात्री तू शिटी वाजवलीस ना, त्याच्यानंतर तुझ्यासोबत जो अनुभव झाला तो कसा झाला. विद्युत पूर्णपणे आश्चर्यचकित, कारण की विद्युतला सिटी सापडली एकल्यामध्ये, विद्युतनं सिटी वाजवली एकल्यामध्ये, विद्युतनं जो काय अनुभव घेतला तो एकल्यामध्ये आणि आजपर्यंत विद्युतने तो अनुभव कुणालाही सांगितला नाही. मग या मुलाला कसा तो अनुभव माहीत. विद्युत त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणतो की तुला कसं माहीत की माझ्यासोबत काय झालंय आणि काही नाही. तो मुलगा म्हणतो की या अगोदर हे सगळं माझ्यासोबत झालं होतं. विद्युत म्हणतो मग पुढं काय. तो म्हणतो की पुढं काय, तुला तुझं मरण दिसलंय, तू अशा पद्धतीनं मरणार आहेस आणि ते पण समोरच्या 15 दिवसामध्ये मरणार आहेस. विद्युत म्हणला काय येण्यासारखं बोलतोयस तू, असा का बोलतोयस, तुझ्यासोबत घडलं म्हणल्यावर तू तर मला बोलतोयस ना. तो मुलगा याला म्हणतो की नाही, मी तुला बोलत नाहीये, माझी आत्मा तुला बोलतीये, मी इथं नाहीयेच, मी फक्त तुला दिसतोय. कारण की या अगोदर ती शिट्टी मी वाजवली होती आणि जेव्हा मी मेलो त्यावेळेस मला कळालं की शिट्टी वाजवल्याच्या नंतर आपलं मरण आपल्याला दिसतं. पण एक फरक असतो, ज्या वेळेस आपलं मरण आपल्याला दिसतं ते मरण वेळेच्या अगोदर आपल्या नशिबात येतं आणि आपण वेळेच्या अगोदर खूप अगोदर मरतो. हे मला मेल्याच्या नंतर समजलंय. तर मी तुझ्यापाशी आलोय तुला सावध करायला की तुझं मरण जे काही आहे ना ते तुला दिसलंय आणि हे 15 दिवसामध्ये होणार आहे.
स्वतःला कसा वाचवशील ते वाचव. विद्युत पूर्णपणे कन्फ्यूज. मग तो मागं बसलेल्या टेबलावाल्याला असं हे करतो आणि त्याला म्हणतो की हा तुला दिसतोय का? तो विद्युतकडे बघून हसतो. काय यार, एक तर तू बोलत नाहीस आणि अशी मस्करी करतोयस. मग तो जो मुलगा आहे तो याला म्हणतो की ठीक आहे, तुला माझं खोटं वाटतंय ना, एक काम कर, कॉलेज सुटलं की या ठिकाणावरचा माझं घर आहे, तिथं जाऊन माझी थोडीशी चौकशी कर. माझ्या घरीच नको करू, आजूबाजूलाही विचार. मग विद्युत पूर्णपणे घामाझोकळे झाला. त्याला काही कळत नव्हतं. काळीच धगधग करायला लागला. आता विचार करा ना, जर तुम्हाला तुमचं मरण दिसलं आणि मरण दिसल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की ते एक नॉर्मल स्वप्न आहे, पण कुणीतरी येऊन सांगतं की भाई ते नॉर्मल स्वप्न नाही आहे, ते तुझं मरण आहे आणि ॲक्च्युली ते मरण आता आलंय तुझ्याजवळ, तर काय फील होईल? माणसाला भीती वाटेल ना. सेम विद्युतचं पण झालं तसं. मग विद्युत कॉलेज सुटल्याच्या नंतर पहिले त्या ठिकाणावर गेला ज्या ठिकाणाचा ॲड्रेस या मुलानं दिला होता. तिथं गेल्याच्या नंतर पहिले तो त्याच्या घरात जातो आणि विचारतो. तर त्याचे आईवडील म्हणतात की आमचा मुलगा वारलाय, खतम झालाय. आजूबाजूला विचारतो, तिथे ते म्हणतात की बा तो मुलगा मेला म्हणून, आणि त्याने ॲक्च्युली आत्महत्या केली म्हणून असं सगळेजण सांगतात. विद्युत पूर्णपणे शॉकिंग. आता विद्युतला काय कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. त्याचं पूर्ण शरीर असं चळचळ कापत होतं. अंगामध्ये अवसान नसल्यासारखं त्याला असं वाटत होतं. मग त्याने एक निर्णय केला, एरी पण आपण रेल्वेच्या पटरीवर मरणार आहेत ना, तर आपण रूमच्या बाहेरच निघायचं नाही. विद्युत घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर रूममध्ये जातो आणि रूममध्ये आपल्याला कोंडून घेतो. आता विद्युतचे जे आई वडील आहेत ते पूर्णपणे कन्फ्यूज होतात की विद्युत असा वागतोय तरी का, याच्यासोबत नेमकं झालंय तरी काय. त्याचे आई वडील दरवाजा उघडतात, त्याला बोलण्याचा प्रयत्न करतात, पण विद्युतला त्यांना बरोबर सांगता येत नाही. विद्युत फक्त एवढा म्हणत होता की मला फक्त 15 दिवस घरामध्ये राहू द्या, मी 15 दिवसाच्या नंतर पुन्हा नॉर्मल होईल, फक्त 15 दिवस मला या घरामध्ये राहू द्या आणि घरामध्ये मला कुठेही जायला सांगू नका, मला माझ्या रूममध्येच राहू द्या. त्याचे आईवडील तिथून जातात. पण विद्युतला अजून एक प्रॉब्लेम व्हायला तयार लागते, म्हणजे व्हायला चालू होते. विद्युत ज्यावेळी झोपायचा त्यावेळी त्याला ते स्वप्न पडायचं. ज्यावेळी तो रिलॅक्स व्हायचा त्यावेळेस त्याला तेच स्वप्न पडायचं. वारंवार त्याला एकच स्वप्न तब्बल 14 दिवस स्वप्न त्याला पडायला लागलं. आणि 15व्या दिवशी, ज्या दिवशी त्याचं मरण असतं, त्या दिवशी त्याला त्या घरामध्ये एक आकृती दिसायला लागली. आणि ॲक्च्युली ती आकृती त्याला बोलली. त्याला म्हणले की तू कुठेही राहा, मी तुला घेऊनच जाणार, मी तुला मारणारच. जसं तर रेल्वे पटरीवर तुला पकडलं होतं, सेम त्याच प्रकारे तुला रेल्वे पटरीवर मी पकडणार आणि तुझा जीव घेईन. विद्युत पूर्णपणे कन्फ्यूज. आईच्या गावात मी आता घरामध्ये आहे, मी कसा मरणार? मरू शकत नाही ना मी, घरामध्ये कुठून रेल्वे येणार आहे माझ्या? तरी पण तो जो सावली आहे, जे यमराज म्हणतो आपण त्याला, ते यमराज त्याला म्हणला की तू मरणार. विद्युतने ठरवलं की मी माझ्या आईलाही येऊ देणार नाही, बापालाही येऊ देणार नाही, कोणालाच माझ्या रूममध्ये येऊ देणार नाही. विद्युत रूमचा दरवाजा लावतो आणि त्या दरवाजाला असं टेकन लावतो. मग त्याचे जे आईवडील असतात ते दरवाजा असा उघडायचा प्रयत्न करतात, म्हणजे उघड म्हणतात. आता त्याचं दिवसांदिवस जे वागणं होतं ते फार विचित्र आणि फार वेगळं होऊ लागलं. आता लेकरं कसे वागतात हे आईवडिलांना सांगायची गरज नाही, आणि जर लेकरांचं वागणं बदललं हेही आईवडिलांना सांगायची गरज नाही आहे. त्याचे आईवडील लगेच ओळखतात की आपल्या लेकराला काहीतरी प्रॉब्लेम झालेली आहे आणि ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा त्याच्या आईवडील प्रयत्न करतात. पण विद्युतला वाटायला लागलं की भाई, माझ्या आईवडिला येण्यासाठी जर मी दरवाजा खोलला तर तो घरामध्ये येईल, माझ्या रूममध्ये येईल आणि मला माराल, आणि मला तो त्या रेल्वे पटरीवर घेऊन जाईल. आणि ॲक्च्युली त्याची सावली आहे, ती सावली त्याला बोलायची की तू कुठेही बस, तुला मी त्या रेल्वे पटरीवर घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि तुला मारणार म्हणजे मारणार. हे सगळं काय त्याच्या डोक्यामध्ये होतं. तो पूर्णपणे कन्फ्यूज. आईच्या गावात माझ्यासोबत नेमकं होतंय तरी काय. मग ज्या दिवशी त्याला मरायचं असतं त्या दिवशी तो पूर्णपणे हांदळलेला असतो, पूर्णपणे भिलेला असतो, पूर्ण शरीर घामानं ओलं चिंब झालेलं असतं. त्याला काहीच समजत नसतं काय करावं आणि काय नाही. तो पूर्णपणे कन्फ्यूज की आता माझं काही खरं नाही, मी मारणार, हा माझा लास्टचा दिवस. त्याच्या मनामध्ये फिट बसलेलं ते. आणि तेवढं त्याचे आई वडील दरवाजा उचलत आहेत, हा दरवाजा पण उघडत नाही. अरे विचार करायची गोष्ट आहे, आपल्याला जर कळलं की आता 1-2 घंट्यामध्ये मी मरणार आहे, तर काय करणार ना माणूस. सेम याच्यासोबत तसंच झालं. काय करणार माणूस, याला काही समजत नव्हतं की नेमकं करावं काय आणि काय नाही करावं म्हणून. तेवढ्यात याला वाटलं की मी आता दरवाजे बंद केलेत, माझ्या आईवडिलांना येऊ देत नाही. तो आईवडिलांना म्हणायला लागला की प्लीज यार, तुम्ही येऊ नका, मला आजच्या दिवस मोकळे सोडा, मी उद्या बाहेर येईल, पण तुम्ही आत येऊ नका. अचानक विद्युतला असं जाणवतं की पाठीमागून कुणीतरी येते. पाठीमागे एक अलमारी होती. त्या अलमारीच्या मधातून एक हात येतो आणि विद्युतच्या इथं मान असते त्या मानेला पकडतो.
रूममध्ये. आणि जसा तो हात त्या रूममध्ये त्याला पकडतो तसा विद्युतच्या कानावर एक आवाज येतो, रेल्वेच्या हॉर्नचा. आता विद्युतला कळायला लागलं की आपण कुठं जरी असलो आता वाचण्याची शक्यता नाहीये. आणि बघता बघता तो आवाज एकदम त्याच्या जवळ आला. जसा जवळ आला विद्युतच्या डोळ्यासमोर त्याचा हा हात मधातून फाटतो, दोन्हीकडे दोन होतो. त्याच्यानंतर त्याचा टोंगळा तो असा तिरपा मोडतो. पायातले जे हाडकं असतात ते त्याच्या त्वचेमधून असे बाहेर येतात, काट 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 काट. त्याच्या पोटातले आतडे त्याच्या डोळ्यासमोर असे दिसतात पडायलेले बाहेर. त्याचा हा हात मोडतो, हा तंगडा मोडतो. तो वाऱ्यामध्ये असा पूर्ण असा आदर होतो. जसं रेल्वेने एखाद्या माणसाला धडक मारली की तो कसा होतो, सेम त्या पद्धतीनं तो असा हवेमध्ये होतो. आणि हवेमध्ये त्याचं पूर्ण शरीर मोडलं जातं. बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत त्याला तो त्रास भोगतो. त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसतं. बघता बघता त्याचं जे डोकं आहे ते डोकं सुद्धा अर्धं चिरतं. आता त्याचं जे ओरडणं तडपणं हे त्याच्या आईवडिलांना ऐकू येऊ लागलं. त्याचे आईवडील नाही नाही म्हणतात. तो दरवाजा तोडतात आणि आत येतात आणि बघतात तर त्यांचा मुलगा जो विद्युत नाव आहे त्याचा, तो पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला असतो आणि तो असा हवेमध्ये तरंगत असतो. बघता बघता तो असा पूर्ण चेंदा मेंदा होतो. खाली सगळं रक्त साचलेलं असतं, आतडे पडलेले असतात आणि यांच्या डोळ्यासमोर त्यांचा मुलगा जमिनीवर खाली पडतो. अखेरचा श्वास तो मुलगा घेतो आणि मरतो. जेव्हा तो मरतो ती जी सिटी आहे त्याच्या बॅगमध्ये ठेवलेली ती ॲटोमॅटिक गायब होते त्याच्या बॅगमधून. त्या दिवशी त्याचा अंत होतो. आणि त्या दिवशी कुणालाही समजत नाही की तो का मेला आहे, कशामुळं मेला आहे आणि त्याला नेमकं काय झालं होतं. त्याचे जे आईवडील असतात ते पूर्णपणे आश्चर्यचकित होतात. ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की तो वाऱ्यामध्ये उडला होता, वाऱ्यामध्ये त्याचं असं सगळं काय झालं आहे. पण कुणीही त्यांच्यावर विश्वास केला नाही. आता ती जी सिटी आहे ती सिटी ज्याचा जीव घेते त्याची आत्मा त्या सिटीसोबत कनेक्ट होते. आणि ती सिटी दुसरी कोणाला सापडते ना त्याला याची आत्मा दिसते आणि याची आत्मा एकदा त्याला वॉर्न करते की तू ही सिटी वाजवू नकोस, नाहीतर तुला तुझी मरण दिसेल आणि तू मरून जाशील. पण समोरचा जो व्यक्ती आहे तो कंट्रोल खातच नाही, तो सिटी वाजवतो आणि मरतो. या सिटीचा जो असा राऊंड आहे तो चालतच राहतो. आणि ही सिटी खास त्याच माणसांना सापडते जे माणसं इमोशनली जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात, म्हणजे इनोसेंट असतात, सोप्या भाषेमध्ये बोलणं. त्याच माणसांना ही सिटी सापडते. आता ही जी स्टोरी आहे ही स्टोरी एका मूवीवर बेस आहे. त्या मूवीचं नाव विसल असं आहे. 2025 रिलीज झाली होती. ती मूवी बघायला फार मजा येईल. ती एकदा मूवी बघून बघा, एकदम खतरनाक पद्धतीनं. तर चला इथंच आपली स्टोरी संपली. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझ्यापाशी एक स्टोरी आहे. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. चला तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.